फूड कोर्ट कुठं म्हणलं जिल्हा? नमस्कार भावांनो, वाराणसीत होत. दाखवणच फूड कोर्ट इथं ऑन द वे. नमस्कार भावांनो, आज आहे 8 फेब्रुवारी. 8च आहे का 9 आहे? येस, 8 फेब्रुवारी. रात्रभर जवळपास 4 तास हॉटेल शोधण्याच्या कार्यक्रमात आमचाच कार्यक्रम झाला. कारण आम्हाला काय हॉटेलच भेटलं नाही रात्री पुढं. आम्ही 10,000 द्यायला पण पर नाईट रेडी होतो, तरी हॉटेल नाही पुढे अवेलेबल. आम्ही डिसिजन घेतलं की पेट्रोल पंपवर जाऊन गाडी लावायची आणि झोपायचं. आता सकाळी 7:30ला उठलोय. बिना आंघोळीचे तिघं आम्ही याच कपड्यांवर. दात घासले दात पण नाही घासले. त्याच्या आधीच पोरांना भुका लागल्या. त्याच्या आम्ही फूड कोर्ट शोध. इथून घर दाखवतंय 1370 किलोमीटर, 21 आवर्स. 73 बोलतात. चला आता पुढे थांबतोय. वॉशरूम लय जोरात वॉशरूम आली. नमस्कार भावांनो, गुड मॉर्निंग. आता वाजले आहेत 9 आणि आमचं सगळं आवरून झालं. इथंच हा जो पंप दिसतोय तुम्हाला इंडियन ऑइलचा, 1 नंबर आहे. मस्तपैकी वॉशरूम वगैरे सगळं झालंय आमचं इथं. पोरांनी कपडे पण बदलून घेतलेत पटापटा 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 पटा. आणि आता नाश्त्याला थांबणार आहे आम्ही. चलो लेट्स गिव नाश्ता. खारी खारी मिर्जापुर पे कंट्रोल ले. हाँ ठीक है. मिर्जापुर नहीं, जौनपुर गायब है. ये तो मिर्जापुर है. ए जल्दी कर भैया. पैसे हाँ नाही पैसे इज इम्पॉर्टंट. तेव्हा एकदम परफेक्ट करत होता. लेट्स गो, चलो. वाह, पनीर पराठा के साथ मिर्ची भजी और पनीर पकोड़ा. बेहतरीन मस्त खाणं चालले भावना आमचं. टाक ना बाबा पटपट स्टोरी. हा तू घे ते फोड हातातलं फोड. दाखवते हातातनं तोड. खाऊ नको ते, तोड. दाखवते पनीरचे. बास पनीरचे दाखवू दे. भावांनो, इथं बघा गाड्या अडवायला लागलेत. प्रयागराजला कोणालाच जाऊन द्यायनात, वाराणसीला पण. फुल आडवी बॅरिकेटिंग. पोलीस सरांना मी आत्ताच जस्ट विचारलं. ते म्हणले की हे सगळ्या गाड्या ज्या अडवतात हे सगळ्या प्रयागराजला जाणार आहेत, तिकडे जाणार आहेत. ते सगळे त्यांना अडवलेलं. आणि इकडं ह्या लेन मध्ये पण लोकांनी गाड्या घातलेल्या आहेत. हे बघा, अख्खं लाल 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 हिथच आहे याच बाजूनी. भावांनो, हा बघा 12 ज्योतिर्लिंगची यात्रा करते सायकल. मग तो आधीच म्हणला आपलं नुकसान नाही होना चाहिए. मग त्यांनी बाकीच्या गाड्या पुढे सोडल्या. मग तो एकटा म्हणला महाराष्ट्र थोड़ा गाड़ी आपका साइड में करो. अच्छा, हमने साइड में, अरे हमने साइड में लिया ना. इधर देखो, ये परफेक्ट बस वाला किधर घुस रहा है. अरे तिकडे बघ, भावांनो, हे बघा करून टाकतोय सफारी. मी हायवेने चाललोय. जॅमच जॅम राहायच्या गावात. अख्खं तर मला एंड पर्यंत. आणि ह्या ज्या गाड्या आहेत पलीकडच्या लेन मधली इकडच्या लेन मध्ये आलेल्या. जायच्या वे मध्ये पण आम्हाला इकडं अडवले. पण इकडं आमची गाडी इथंच बघा. ह्याच्या माग बघा, भुशा दिसला का? आली 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 गाडी आली आपली. ही बघा, ही कल्प्रेट लोक आहेत सगळी कल्प्रेट लोक आहेत.
नमस्कार भावांनो, आम्ही निघलोय त्या ट्रॅफिक मध्ये भावांनो, क्वालिटी मध्ये मित्रांनो. भुशावर थांबलेला पियाने लगेच हात केला भुशाला. आता बघा अख्खा मोकळं तरी आम्हाला एवढं किलोमीटर जायचंय. येस चलो देखते रहो. और ये देवाजी ने लगाया फास्ट टैग और खुल नहीं रहा देवाजी. बहुत माल है. क्वालिटी है. अरे बहुत जगह है. नहीं अरे नहीं बहुत जगह है. परत एकदा बघू शकता तुम्ही इथं, परत बघू शकता परत भांडणं चाललेली आहे. परत इकडं अडवायला लागलेत. अख्खं लाल लाल केलंय ते बघा तिकडं. हे बघा तिकडं अख्खा घोर विषय चालू आहे. नुसती भांडणच. कारण इथं पोलीस सगळ्याच गाड्या अडवायला लागलेल्या आहेत. संवाद चाललेला आहे इथं पोलिसांबरोबर. बघू शकता तुम्ही हाच कार्यक्रम चालू आहे कंटिन्यू. आणि ह्या गाड्या सगळ्या इकडे आलेल्या आहेत. मी 12 कोण असेल ना त्याला मी सांगून टाकणार बाबा असं असं विषय. त्याच्यामुळं अरे ती बस बघ. अरे बस बघ. हे बघ इमेज 12 कोण आहे का साहेब? इमेज 12. तर पोलीस साहेबांनी प्रॉपर तरीकेने अडवलेलं आहे. कारण हे 2ची 4 लाईनी करत चालले ती लोक सगळी. थँक्यू पोलीस सर, असंच सहकार्य करत राहा. आणि पुढं बघा, पुढं तर अजून गर्दीच गर्दी. इथं तरी निवांत सगळं. अरे बाबा तो सफारी बघ. तो सफारी त्याला म्हणत कुंभमेळ्यापर्यंत थांब जरा, संपल्यावरच जा. मामा साईडला. बाप रे असंच. अरे गाडीच लावून गेले ते मध्ये. बाप रे. नको 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 नको. ह्या पण घेऊ शकतो तू, घेऊ शकतो. आय थिंक सो. पण नको घेऊ इथून. जागा जाऊ दे. चल जाऊ दे, नॉर्मलच जाऊ दे आपण. आता हा तर प्रॉब्लेम आहे. लुईस मागे बसलाय. तू लुईस. नमस्कार भावांनो, आता वाजले आहेत 3:15. जायच्या वेळेस ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो परत त्याच हॉटेलमध्ये आम्ही थांबलोय. कारण पलीकडच्या बाजूला मजबूत तरीकेने गर्दी आहे. लवकरात लवकर उत्तर आणि या खाली देवा. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. प्रयागराजला जाताना लय गर्दी दिसतीये. हे बघा गाड्या बघू शकता या हॉटेलला. आठवलं काही हॉटेल मिडवे ट्रीट. चलिए लेट्स गो. नमस्कार भावांनो, आमचं जेवण झालं आता आणि आता एक नवीन स्पॉट शोधलाय. त्या स्पॉटला चाललोय. दाखवतो. आता वाजलेत 4:30. पोहोचल्यावर त्या स्पॉटचं लोकेशन दाखवतो. नमस्कार भावांनो, आत्ता वाजले आहेत 8:25 आणि आम्ही चाललोय रामटेकला. आज रामटेकलाच स्टे करणार आहे आणि मग उद्या सकाळी उठून घरी रिटर्न. एक नंबर ट्रिप झाली आमची सगळ्यांची. सगळ्या पोरांनी एन्जॉय केलं. तर बघत राहा. आता तिकडं हे बजरंगबलींचं हे आहे ना, रामांचं मंदिर आहे, ते बघणार उद्या सकाळी. आणि मग बॅक टू पवेलियन. जी हा, आता जेवायला थांबलच. बाय बाय, एन्जॉय. हे यार टॉर्च. नमस्कार भावांनो, आत्ता वाजले आहेत 9 आणि आम्ही थांबलोय जेवायला. हा बघा मागे एक ढाबा आहे. 1 मिनिट दाखवतो मी. हा बघा अख्खा ढाबा. जेवायला थांबलोय. तर इथून पुढं हॉटेलवरच बघणार आहे रूम्स. ओके चला. अजिंक्य शेठ मस्तपणे झोपलेले आहेत खाल्ल्यावर. त्याच्यामुळे त्यांची ढेरी जी वाढत चालली कंटिन्यू. त्याचबरोबर आपलं जेवण वगैरे प्रॉपर झालेलं आहे. आत्ता वाजल्यात 10 आणि आता आम्ही हायवेलाच हॉटेलमध्ये राहणार आहे आणि तिथून मग रामटेकला जाणार. सकाळी दर्शन करून घरी आला. प्रवास तर मस्त झाला. प्रयागराजचं दर्शन, परत अयोध्यात दर्शन आणि शेवट काशी विश्वनाथ. अख्खी ट्रिप सक्सेसफुल झाली. बघू आता किती खर्च येतोय, सांगतो मी उद्या.
ओके. नमस्कार भावांनो, आता वाजलेत 11:30. शेवटी रूम भेटली आम्हाला रामटेक मध्ये. नागपूर इथून जवळपास 50 किलोमीटर असेल. फायनली चला, गुड नाईट, बाय बाय.